गुड मॉर्निंग गाईज, तुमचं माझ्या चॅनलमध्ये परत एकदा स्वागत आहे. आज मला सकाळी उठल्यावरती वाटलं की एक ब्लॉग चालू केला पाहिजे, कारण की बरेच दिवस झालेले मी काय ब्लॉग नव्हता केलेला. बघूया माझा आजचा दिवस कसा जातोय, आपण काय काय करतोय ते. पहिली गोष्ट मला लागते उठल्यावरती ती आहे ब्लॅक कॉफी, आणि जी मी आता बनवली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक सेकंड दाखवतो. मजा येते एक पूर्ण कप पिऊन, म्हणजे सकाळी याच्याशिवाय माझा दिवस चालू नाही होत. तर आता मी एन्जॉय करते, पुढे बघत राहा. तर मला कॉफी पिऊन बराच वेळ झालेला आहे आणि मी मध्ये काहीच व्लॉग नाही केला, कारण की माझा मूड ऑफ झाला होता. पण आता मी विचार केला की व्लॉग कंटिन्यू व्हायला पाहिजे. तर सध्या मला भांडी घासायची आहेत, ती मी घासून घेते आणि नंतर मग तुम्हाला भेटते. तर मला सांगायची होती, भांडी घासायला जाण्याच्या आधी जी आहे ना, या सिरियलची काय ऑब्सेशन आहे ना मला समजत नाही. सिरियल का माहिती हे लोक का सारखे बघत असतात, आणि हिच्यामुळे बाकीच्या लोकांना पण त्रास होतो. नो गाईज, ही कधीच नाही बघत ही सिरियल, कारण ही दिवसभर वर असते बसलेली तिच्या लॅपटॉपवर. सो ही सिरियल फक्त मीच बघते आणि मी कधी कधीच बघते. लॉकडाऊन पासून आतापर्यंत या मुलीने 10 वेळा तर ही रिवॉच केलेली, आणि असं नाही की 1-2 एपिसोड, पूर्ण सिरियल, पूर्ण फ्रॉम 1 एपिसोड, फ्रॉम फर्स्ट एपिसोड टू लास्ट. पीक मराठी सिरियल आहे भाई, पीक मराठी सिरियल. शट अप. माझी बहीण ही यश आणि शिवानीची एवढी मोठी पागल फॅन आहे, उसने वॉलपेपर पण त्यांचाच ठेवलाय दोघांचा. इतका दुसऱ्यांचा ठेवण्यापेक्षा स्वतःसाठी बॉयफ्रेंड शोधला असता तर आज तिचा बॉयफ्रेंडचा फोटो नसता वॉलपेपरवर. तुमची फेवरेट चिकन क्रिस्पी इन्फ्लुएन्सर घासते आज भांडी, सी ठीक आहे, पण ती नुसतीच भांडी नाही घासत, ती सोबत हॉरर पॉडकास्ट पण बघते, बिकॉज मला बोर होतं एकटं काम करायला. थोडंसं एंटरटेनमेंट पाहिजे मला, प्लीज. सो ती रोज एक नवीन पॉडकास्ट सर्च करते. भांडी घासण्याच्या आधी अर्धा तास ती सर्च करते की मी कुठला पॉडकास्ट बघू. त्याच्यानंतर ती तिचा कप, इथे आम्ही लोक कप ठेवतो, त्याच्यावर तिचा तो फोन स्टँड आहे, आणि ती रोज आईचा फोन घेऊन पॉडकास्ट एकदा भांडी घासते. गाईज, फुल ऑन भांडी सेशन. आज माझ्या बहिणीला माझ्यावर एवढं प्रेम आलंय की तिने चक्क सिरियसली मेरे लिए फ्रूट काट के लाया है. ठीक आहे, किधर और एक है. असं काय नाही, मला खायचं होतं म्हणून मी कापलं. परत घरी बोलणार की तू एकटी खाते म्हणून मग तिला पण दिलं. नो गाइज, शी लव्स मी, इसलिए उसने मेरे लिए काट के लाया. चीयर्स. तो फिर पेरू, कमेंट डाउन इफ आपको व्हाइट वाला पेरू अच्छा लगता है और पिंक वाला पेरू. व्हाईट वाला. ड्रॉप पिंक हार्ट इफ यू लव दिस. ड्रॉप व्हाइट हार्ट इफ यू लव व्हाइट वाला पेरू. गाइस, व्हाईट वाला करा प्लीज. येस प्लीज. आता माझी आंघोळ वगैरे पण करून झालेली आहे, तर आता फटाफट जेवायला घेऊया, कारण की मला खूप जास्त भूक लागली. जेवणानंतर किटकॅट खाऊन हा मूवी बघत होती. जर तुम्हाला हा मूवी समजला असेल कोणता आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्या नंतर मी एक छोटा नॅप घेतला, थोडा फ्रेश वगैरे झाली, आणि परत एक माझ्यासाठी मस्त कॉफी बनवली, कारण आय जस्ट लव्ह ब्लॅक कॉफी सो मच. एनिवेज, तर मला पटापट कॉफी पिऊन रेडी पण व्हायचं, कारण की मी डिनर करायला जाणार आहे माझ्या फ्रेंड सोबत, आणि मी त्यांना आय गेस मोर दॅन 5 to 6 months झाले असतील त्यांना भेटून, तर मजा येईल खूप. तर बघत राहतो मी कॉफी पिऊन तुम्हाला लगेच भेटते. गाईज, आता मी रेडी होऊन निघालोय आणि मी ह्या दोघांना फायनली भेटलीये. एक सेकंड मी तुम्हाला दाखव. हाय. आणि आम्ही ऍज युजल लेट आहोत. आमचा 9चा टेबल होता बुक केलेला, आणि आता इथे झाले 9:15, आणि अजून आम्ही भांडूप पण नाही सोडलाय. बट एनिवेज आय एम व्हेरी हॅपी या लोकांना खूप टाइम नंतर भेटून. आणि आता आम्ही गर्ल डिनरला चाललोय, तर बघूया आपण आता पुढचा डिनर कसा जातोय. मग 9:15 वाजता फायनली डिनर लोकेशन वरती पोहोचलो होतो, पण तिकडे गेल्यावरती थोडं वेट करावं लागलं. मग आम्हाला आमचा टेबल भेटला, आणि गाईस तो व्ह्यू बघा यार, किती मस्त वाटत होता ना, मी तुम्हाला काय सांगू. तुम्हाला जमलं तर प्लीज एकदा या लोकेशनवर जा. बॅकग्राऊंड मध्ये लाऊड म्युझिक चालू होतं, आणि आम्ही बसूनच ते मस्तपैकी एन्जॉय करत होतो. आमचे स्टार्टर्स आले होते, पण आम्ही ते खायचं सोडून डान्सच करत होतो, कारण की पाठी इतके मस्त चटपटे गाणे चालू होते ना की मी तुम्हाला काय सांगू.
आणि तोवर आमचा मेन कोर्स सुद्धा आला होता. पण आमचा डान्स करणं काय थांबत होतं? नाही, डान्स करणं थांबवायचंच नाही. एक गोष्ट अजून, आम्ही तिकडच्या फोटोग्राफरला नीट सांगितलं होतं, क्लिअरली मेन्शन करून की आम्हाला पोलोरॉइड प्रिंट द्या. तर त्या माणसाने कशी प्रिंट दिली होती तशी, पण आम्ही ते पण क्लिअरली इग्नोर करून डान्सच करत होतो. हा, नंतर त्याला परत बोलवून फोटोज काढून जशी प्रिंट हवी होती ती त्याच्याकडून घेतली, ती वेगळी गोष्ट आहे. मग भरपूर डान्स केल्यानंतर फायनली विचार केला की जे थंड झालेलं जेवण आहे ते आता खाण्याची फायनली वेळ आलेली आहे. मग इथे ती मला चॉपस्टिक्स कसं यूज करायचं होतं हे शिकवत होती, पण बिचारीचा पहिला अटेम्प्ट थोडासा फेल झाला, पण नेव्हर माइंड, तिने परत ट्राय केला आणि मला फर्स्ट बाईट भरवला. आणि माझं रिॲक्शन बघून तुम्हाला कळालं असेल की मला ती सुशी प्रचंड आवडली होती. मला तर ती सुशी आवडलीच होती, पण आता तुम्ही जरा हिची रिॲक्शन बघा. ही थोडं फर्स्ट टाइमच ट्राय करत होती आणि ही तिला एवढं नाही आवडलं. ती बोलते तर ठीक आहे. आणि मग इट वॉज टाइम फॉर फायनली द थर्ड सुशी रिव्ह्यू अँड यू कॅन क्लिअरली सी दॅट तिला पण ही थोडी आवडलीच होती. मग मी पण विचार केला, मी पण एकदा ट्राय करून बघते मला चॉपस्टिक्सने खायला जमतंय की नाही. आणि तुम्ही बघू शकता मला जमलेलं आहे मित्रांनो. येस, आणि दॅट वॉज माय लिटिल हॅपी डान्स. थोड्याच वेळात आमचं जेवण संपलं होतं, पण आम्ही उठायचं काय नावच घेत नव्हतो. का? कारण की आमचे गॉसिप्स अजून बाकी होते, आमची बडबड अजून बाकीच होती. आमचं जेवण वगैरे झालंय, आम्ही निघालोय. आम्ही खूप कमी जेवलो ऍक्च्युली, आम्ही डान्सच जास्त करत होतो. भाई खूप सारे गॉसिप झाले. असं 5-6 महिन्याच्या नंतर भेटून म्हणजे असं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं काय चाललंय काय नाही एक्झॅक्टली सब हमने बातें करी. आणि अजून एक गोष्ट, जेव्हा पण आम्ही भेटतो आम्ही नेहमी डिसाईड करतो की प्रत्येक महिन्याला म्हणजे महिन्यातून एकदा भेटायला पाहिजे, आणि आम्ही भेटतच नाही. बट गर्ल्स बाय This time we are going on a trip. Maybe next week for sure. आता आम्ही But वन डे soon ट्रिपला हम जाणार आहे, जाएंगे. बिकॉज वी जस्ट हॅव टू टॉक अ लॉट, बहुत लाईक ज्यादा, अ बहुत ज्यादा. लॉट. Now it's literally 12:07 a.m. खाना है ना भाई, आई वांट टू मेक दैट रील. 11:45 बजे. No, cherry on the top. We decided to make a lot of reels. एक भी नहीं बनी है. क्योंकि हमारी बातें खत्म नहीं हो रही है. अरे रील तो छोड़ो, हमारा खाना टेबल पे आ गया है, पूरा ठंडा हो गया, पर हम खाना खा रहे नहीं. हम क्यों? बातें कर क्योंकि रहे थे. हमको बातें करनी है. इतना loud music बज रहा है. Still we are yelling and talking. You know? भाई अँड हायलाइट ऑफ द डे गाईज, आय एम जस्ट लाईक हिला पहिल्यांदा बघते मी गाडी चालवताना. आय एम जस्ट बिग फॅन ऑफ हर. आय डोंट नो वाय, आय जस्ट लाईक गर्ल्स हू ड्राईव्ह. मला पण स्वतःला पण कधीपासून करायचंय, बट माझा मुहूर्त येत नाही अजून. बट इट विल कम इव्हेंच्युअली ये ना, वन you डे. never know. I might can teach you. You never know. Obviously, सिखा दे I भाई, don't please mind सिखा दे. at all. But look at her, bro. I mean, wow, so cute. एनिवेज, तर आता मी विचार करते मला आईस्क्रीम खायचं बंद करते, तर जाता जाता आईस्क्रीम खाऊ. जर भेटली तर माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. ब्रो जो अपन खाते ना रोड पे, मेवाड़. मेवाड़ आइसक्रीम खाना है भाई. अमूल गाइस, यार ये सब अमूल का ट्राइकॉन बटरस्कॉच. नहीं यार, मेवा I love that. हाँ, मेरे को तो भाई रोड का आइसक्रीम इज लाइक चाइल्डहुड वाला नोस्टैल्जिया होता है भाई. 10 रुपए की आइसक्रीम. यार, you know, तो इतना छोटा सा वो पेप्सी मिलता था, और 1 एक random रुपए पे, वाला. और वो मिल रहा है कि आई एम क्रेविंग फॉर दैट. मैंने हर जगह ढूंढा, वो नहीं मिला. सुनना मला माझी आईस्क्रीम भेटली आहे. अमूल तर माझी नाही भेटला. आईस्क्रीम बघा. माझी आईस्क्रीम. संपलं माझे संपलं. अमूल तर नाही भेटला, मी नॅचरल्स खाल्लं. बट एनिवेज, इट वॉज अ व्हेरी गुड डे आणि आम्हाला खूप मजा आली. तुम्हाला? ऑफकोर्स बहुत ज्यादा. खूपच ज्यादा मच नीडेड होता है. चाइल्डहुड फ्रेंड्स टू भाई. आज हम अर्न कर रहे हैं तो किसको मजा नहीं आएगा भाई. मेरे अलावा. कोई बात नहीं यार, मी ठीक है. सध्या थोडीशी जॉबलेस आहे. बट बस एनिवे, वेकेंसी आता नका, तुम्हाला करायचंच नाही. बट एनिवेज, मला थोडा अवतार असा बिघडलेला असेल, बट खूप मजा आली. आता आपण असंच नेक्स्ट व्लॉग मध्ये भेटूया. नेक्स्ट व्लॉग आमचा ट्रिपचा प्लॅन तर चालू आहे. होपफुली तो सक्सेसफुल व्हायलाच पाहिजे, आणि तो होणारच आहे. आता कोणच बोलणार नाही कोणाशी. नाही बोलणार कोण कोणाशी. मग जर आम्ही ट्रिपला गेलो तर तो व्लॉग पण तुम्ही बघा, बट ते नंतरच आहे. आता सध्यासाठी एवढंच. भेटूया परत पुढच्या ब्लॉग मध्ये. छुट्टी वैसे भी लोग बाय, plan गुड कर नाईट. सकते हैं. Like, share and subscribe to our YouTube channel. तू फिर